द डेव्हिल CEO भाग 3. सकाळी ठीक 5:45 वाजता लोणावळ्याच्या दिशेने जाणारा रस्ता धुक्यात वेढला गेला होता. मायरा तिच्या घराबाहेर एका साध्या जीन्स आणि राखाडी रंगाच्या ओव्हरसाइज स्वेटरमध्ये उभी होती. सकाळी पडणाऱ्या हलक्या गारठ्यामुळे तिने हाताची घडी घातली होती. बरोबर 6 वाजता एका काळ्या रंगाची आलिशान SUV तिच्या समोर येऊन थांबली. काच खाली झाली. ड्रायव्हिंग सीटवर दुसरा कोणी नसून खुद्द रुद्रवर्धन सूर्यवंशी बसलेला होता. काळा गॉगल आणि करड्या रंगाचं जॅकेट घातलेला रुद्र नेहमीपेक्षा अधिक भारदस्त वाटत होता. ड्रायव्हर नाही आहे? मायराने आश्चर्याने विचारले. माझ्या पर्सनल साईटवर अनोळखी लोकांना नेण्याची मला सवय नाही. बसा, वेळ वाया घालवू नका, रुद्रने न बघताच थंड आवाजात सांगितले. मायराने मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. मी तुमचा ड्रायव्हर दिसत नाही का? मिस जोशी, पुढे बसा. रुद्रच्या त्या हुकुमशाही आवाजाने मायराला चीड आणली, पण वाद न घालता ती पुढे बसली. कारने वेग घेतला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कार सुसाट धावत होती. मुंबई प्रवासात गाडीत फक्त ACचा मंद आवाज आणि हवेची थरथर जाणवत होती. मायरा लॅपटॉपवर विलाच्या जागेचा लेआउट पाहत होती. काही वेळाने लोणावळ्याच्या एका घनदाट जंगलाच्या पायथ्याशी एका उंच टेकडीवर रुद्रने गाडी थांबवली. समोर अथांग पसरलेली दरी आणि खाली खोल वाहणारी एक नदी दिसत होती. वारा इतके वेगवान वाहत होता की मायराचे मोकळे केस क्षणात तिच्या चेहऱ्यावर आले. हा विला अशा पद्धतीने डिझाईन करायचा आहे की इथून दरीचा संपूर्ण व्ह्यू दिसेल, पण पर्यावरणाला कुठेही धक्का लागता कामा नये, रुद्र जागेची पाहणी करत म्हणाला. मायरा कागद आणि पेन घेऊन जागेचे मोजमाप आणि दिशेचा अंदाज घेऊ लागली. ते कामात इतकी मग्न झाले की टेकडीच्या कडेला असलेल्या निसरड्या मातीकडे तिचे लक्षच गेले नाही. आदल्या रात्री पडलेल्या पावसामुळे कडेची जमिनी सैल झाली होती. इथून जर आपण सनसेट पॉइंट काढला तर, मायरा मागे पाऊल टाकत बोलू लागली. मायरे, थांबा, रुद्र ओरडला, पण खूप उशीर झाला होता. मायराचा पाय घसरला आणि तिच्या तोंडून एक जोरदार किंचाळी बाहेर पडली. ती तोल जाऊन खोल दरीच्या दिशेने कोसळणार इतक्यात एका बलदंड हाताने तिचे मनगट हवेतच पकडले. एका क्षणात रुद्रने संपूर्ण ताकदीने तिला आपल्या दिशेने ओढले. त्या वेगात मायरा थेट रुद्रच्या रुंद छातीवर येऊन आदळली. तोल सांभाळताना दोघेही टेकडीच्या मऊ गवतावर खाली पडले. मायराचा श्वास अत्यंत वेगाने चालत होता. तिचे डोळे भीतीमुळे मिटलेले होते आणि तिने दोन्ही हातांनी रुद्रच्या जॅकेटची कॉलर घट्ट पकडून ठेवली होती. जेव्हा तिने थरथरत्या पापण्या उघडल्या तेव्हा रुद्रचा चेहरा तिच्यापासून अवघ्या 2 इंचाच्या अंतरावर होता. त्याच्या डोळ्यातील राग आणि दरारा गायब होऊन तिथे मायरा सुरक्षित असल्याची एक अनामिक काळजी स्पष्ट दिसत होती. रुद्रचा उष्ण श्वास तिच्या कपाळावर आदळत होता. काही क्षण दोघांनाही काळाचे भान राहिले नाही. दरीतून येणारा थंड वारा आणि दोघांच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयांचे ठोके, वातावरणातील शांतता अधिकच गडद झाली होती. डोळे उघडे ठेवून काम करायची अक्कल नाही का तुम्हाला? रुद्रचा आवाज यावेळी चढलेला नव्हता, तर खोल आणि एका अनामिक भीतीने कापरा झाला होता. मायराचे लक्ष रुद्रच्या हाताकडे गेले. तिला वाचवण्याच्या झटपटीत एका तीक्ष्ण दगडाला घासून त्याच्या हाताच्या तळव्यावरून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली होती. तुम्हाला रक्त येतंय, मायरा गडबडून उठत म्हणाली. रुद्र उठून बसला आणि त्याने हाताकडे पाहिले. चेहऱ्यावर पुन्हा तोच नेहमीचा निर्विकार आणि कठोर भाव आणत त्याने खिशातून रुमाल काढला आणि जखमेवर बांधला. माझ्या जखमांची काळजी करण्यापेक्षा आधी स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट कसे रोवायचे ते शिका, मिस जोशी, तो थंडपणे म्हणाला आणि उठून उभा राहिला. पण मायरा आता त्याच्या या कठोर शब्दांना भुलणार नव्हती. ज्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवले होते, त्याच्या डोळ्यात तिने आताच भीती पाहिली होती. तिला गमावण्याची भीती. तुम्ही जेवढे स्वतःला निर्दयी दाखवता तितकेच तुम्ही नक्की नाही आहात मिस्टर सूर्यवंशी, मायराने ठामपणे त्यांच्या पाठीमोरे जात म्हणले. रुद्रच्या पावलांची गती क्षणभर थबकली. त्याने मागे न वळताच एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, भ्रमात राहू नका. माझं काम अर्धवट सोडून तुम्हाला मरायची परवानगी सुद्धा नाही, एवढंच. पण मायराला आता समजले होते. 6व्या मजल्यावरील त्या वादळामागे एक असा किनारा लपलेला होता जो त्याने जगापासून फार खोलवर लपून ठेवला होता. रुद्रच्या त्या उत्तराने मायराच्या मनात संशयाची एक नवी पाल चुकली. टेकडीवरचा वारा आता आणखी वेगाने वाहू लागला होता
आणि आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमू लागली होती. काही क्षणातच लोणावळ्याच्या त्या डोंगराळ भागात पावसाच्या मोठ्या मोठ्या थेंबांचा मारा सुरू झाला. पाऊस वाढतोय, गाडीत बसा. रुद्रने आपल्या दुखावलेल्या हाताला सावरत हुकूम दिला. दोघेही गाडीत आले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता, ज्याने खिडकीच्या काचांवर पाण्याचे पांढरे पडदे ओढले होते. रुद्रने गाडी सुरू केली, पण इंजिन दोनदा घरघरून बंद पडले. निसरड्या चिखलात गाडीचे मागचे चाक रुतले होते. रुद्रने पुन्हा इग्निशन फिरवले, पण गाडी जागेवरून हललीच नाही. डॅम इट! रुद्रने स्टेअरिंगवर रागाने हात आपटला. नेमका तोच हात दगडावर कापला गेला होता, ज्यामुळे त्याच्या तोंडातून वेदनेची एक बारीक कळ निघाली. शांत राहा मिस्टर सूर्यवंशी. मायराने न राहून त्याचा हात आपल्या हातात घेतला. रुद्रने तिच्याकडे रोखून पाहिले, पण मायराच्या डोळ्यात तितकी खंबीर काळजी होती की तो तिचा हात झटकू शकला नाही. मायराने तिच्या बॅगेतून पाण्याची बाटली आणि स्वतःचा स्वच्छ सुती रुमाल काढला. तिने हळूच रुद्रचा भिजलेला आणि रक्ताने माखलेला रुमाल बाजूला केला. जखम खोल होती, थोडं जोंबेल असे म्हणत तिने जखमेवर हळुवारपणे पाणी टाकून ती स्वच्छ केली. रुद्रने दात ओठ खाऊन वेदना दाबून धरल्या, पण त्याची नजर मायराच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. पावसाच्या थेंबांनी मायराच्या कपाळावरचे केस ओले झाले होते. ती अत्यंत एकाग्रतेने आणि मायेने त्याची जखम बांधत होती, अगदी तशीच जशी ती तिच्या डिझाईन्सवर काम करताना एकाग्र असायची. अहंकाराचे आवरण घालून फिरणाऱ्या माणसाला ही वेदना होतात हे आज कळलं. मायराने पट्टी बांधून झाल्यावर हळूच डोळे वर करून त्याच्या डोळ्यात पाहिले. वेदना त्यांनाच होतात ज्यांच्याकडे अजून काहीतरी गमावण्यासारखं उरलंय. रुद्रचा आवाज अचानक कमालीचा शांत आणि खोल झाला. त्याच्या डोळ्यातला तो नेहमीचा माज कुठेतरी विरघळला होता. गाडीत एसीचा मंद गारवा आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज या व्यतिरिक्त पूर्ण शांतता होती. दोघांमधला ताण आता बदललेला होता. त्या रागाच्या आणि स्वाभिमानाच्या जागी आता एक अनामिक जळजळीत आकर्षण जन्म घेत होते. तुम्ही नेहमी असेच दगड बनून राहता का? मायराने नकळत विचारून टाकले. काल त्या रात्री चिखलात पडलेला तुमचा फोन आणि आज हा अपघात, तुम्ही प्रत्येकाला स्वतःपासून दूर का लोटता? रुद्रने तिचा हात, जो अजूनही त्याच्या मनगटावर होता, हळूच आपल्या दुसऱ्या हाताने पकडला. त्याचे बोट मायराच्या नाजूक बोटांवर स्थिर झाले. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड पण आतून निखाऱ्यासारखा दगदगणारा होता. कारण जर मी मऊ पडलो मिस जोशी, तर हे जग मला क्षणात संपून टाकेल. रुद्र अगदी तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. त्याच्या नजरेत आता एक विचित्र वेड होते. आणि मला वाटतं तुम्ही माझ्या या दगडासारख्या भिंती फोडण्याचा प्रयत्न करू नये, कारण आत फक्त राख आहे. मायराचा श्वास थांबला. दोघांचे चेहरे अवघ्या एका श्वासाच्या अंतरावर होते. बाहेर विजांचा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात रुद्राच्या डोळ्यांतील एक जुनी न भरलेली जखम मायराला स्पष्ट दिसली. रुद्राचा हात नकळत तिच्या गालावर गेला. त्याच्या ओल्या थंड बोटांचा स्पर्श मायराच्या उष्ण त्वचेला झाला आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला. इतक्यात रुद्रच्या फोनची रिंग वाजली आणि त्या शांततेचा एका क्षणात चुराडा झाला. स्क्रीनवर विक्रमचे नाव झळकत होते. रुद्रने स्वतःला सावरत एका झटक्यात हात मागे घेतला. चेहऱ्यावर पुन्हा एकदा तोच नेहमीसारखा मुखटा चढवत त्याने कॉल उचलला. विक्रम, आम्ही लोणावळा साईडवर अडकलोय. तातडीने दुसरी गाडी पाठव. कॉल कट करून रुद्रने मायराकडे न बघताच खिडकीबाहेर नजर वळवली. पण मायराला आता स्पष्ट जाणवत होते, ती 60व्या मजल्यावरील त्या वादळात फक्त अडकलेली नव्हती, तर आता ती त्या वादळाचाच एक अटळ भाग बनलेली होती. आजचा भाग कसा वाटला तुम्हाला? थोडाही आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.